आजच्या या निकालाच्या नंतर काही मूलभूत सवाल निर्माण झाले ज्याची आपल्याला चर्चा करायची आहे। आज बडे मुद्द्याच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत। हरियाणाच्या निकालानं मवियाचं टेन्शन वाढलंय का? सवाल आहे, सवाल हा चर्चेला आपल्याला हाणायचा आहे। हरियाणाची महाराष्ट्रात पुनरावृत्ती खरंच शक्य आहे का, त्याबद्दल सुद्धा चर्चा करूया। त्याचबरोबर आपल्याला चर्चा करायची आहे, काँग्रेस ही जिंकता जिंकता हरणारा पक्ष, दक्षिण आफ्रिकेबद्दल चोकर्स म्हटलं जायचं, तशी काही अवस्था काँग्रेसची झाली आहे का, हा सवाल आहे। कारण राजस्थान, मध्य प्रदेश आणि आता पुन्हा एकदा हरियाणा लोकसभेनंतर काँग्रेसमध्ये अति आत्मविश्वास आला का, त्याच्या ही परिणिती आहे का, त्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करूया। महाराष्ट्रात सुद्धा ती अवस्था आहे का? संघाची साथ महाराष्ट्रात भाजपला तारू शकेल का? कारण भाजप आज महाराष्ट्रात त्याच अवस्थेत आहे ज्या अवस्थेत हरियाणात होता। तर या सगळ्या मुद्द्यांची चर्चा आपल्याला करायची आहे आणि या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आता जोडले गेलेले आहेत। माझ्या सोबत स्टुडिओमध्ये आता भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय। केशवजी, तुमचं स्वागत आहे। त्याचबरोबर शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे सुद्धा स्टुडिओमध्ये आहेत। राजूजी, तुमचंही स्वागत आहे। माझ्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाच्या आमदार नेत्या विद्याताई चव्हाण आहेत। विद्याताई, तुमचंही स्वागत। गोपाळ तिवारी काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गोपाळ तिवारीजी, तुमचंही स्वागत। आणि राजकीय विश्लेषक डॉक्टर विनय काटे सुद्धा आपल्यासोबत या चर्चेत सहभागी झालेले आहेत। डॉक्टर, तुमचं सुद्धा स्वागत। मला या चर्चेची सुरुवात करायची आहे विद्याताईंपासून। खरं तर या सगळ्या चर्चेमध्ये तुम्हाला आणताना ताई मला प्रश्न विचारायचा आहे। आज सकाळी अगदी दुपारपर्यंत सुद्धा असं वाटत होतं की काँग्रेस इथं विजय मिळवेल आणि काँग्रेसच्या हातात हे राज्य येणार आहे, भाजपचा पराभव होणार आहे। पण आता उलट चित्र झालेलं आहे। या चित्रानं महिनाभरावर महाराष्ट्राशी आलेली निवडणूक, मवियाचं टेन्शन वाढलंय? मवियाचं टेन्शन बिलकुल वाढलेलं नाहीये, कारण पुरोगामी महाराष्ट्राच्या जनतेवरती पूर्ण विश्वास आहे आमचा। ज्या प्रकारे महाविकास आघाडीची सत्ता हिसकावून घेण्यात आलेली आहे, 50-50 कोटीचे खोके देऊन आधी सुरतला आणि नंतर आपण बघितलं असेल कामाख्या देवी पर्यंत ते लोक गेले, जादू टोणे काय काय केले, तिथे हॉटेलमध्ये डान्स काय केला, मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये राहिले, मग गोव्याला गेले, मग महाराष्ट्रात आले। हे महाराष्ट्राच्या जनतेला बिलकुल आवडलेलं नाही आणि महाराष्ट्राची जनता ज्यांनी आमदार खरेदी केले ते भाजप आणि ज्यांनी स्वतःला विकलं ते इतर पक्षाचे जे काय आहेत त्यांच्यावरती महाराष्ट्राच्या जनतेचा पूर्ण राग आहे आणि तो लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आपल्याला बघायला मिळालेला आहे। तरी सुद्धा थोडंफार मोदींचं अस्तित्व असल्यामुळे काही सीट्स इथे भाजपला मिळू शकल्या, परंतु आता पुढच्या विधानसभेच्या आता होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये मात्र ती साथ आता जनतेला फक्त महाविकास आघाडीलाच मिळेल। त्यांनी कितीही केले प्रयत्न, काहीही केलं तरी महाविकास आघाडीला लोक निवडून देतील असा लोकांवरती मला पुरोगामी महाराष्ट्रातल्या जनतेवरती विश्वास आहे। ठीक आहे ताई, आपल्यासोबत गोपाळ तिवारी आहेत। मला त्यांना विचारायचं आहे, गोपाळ तिवारीजी, आजचा जो निकाल हरियाणामधून आला किंवा जम्मू काश्मीरमधून आला, हे भाजपचं यश आहे की काँग्रेसचं अपयश आहे? मोठं काय यातलं? नाही, याच्यामध्ये भाजपने ज्या पद्धतीने हे यश मिळवलं ती पद्धत लक्षात आणण्याजोगी आहे। कारण आजपर्यंत निवडणुका, प्रत्येक निवडणूक ओरिएंटेड राजकारण हे कधी काँग्रेसने केलं नाही। लोकांच्या हिताचं राजकारण केलंय आणि लोकांना आपण जर चांगलं सुशासन दिलं, त्यांच्या हिताचे निर्णय घेतले तर लोकांचंही उत्तरदायित्व आहे की त्या चांगल्या पक्षाला निवडून देणं। परंतु येन केन प्रकाराने सत्ता ही मिळवलीच पाहिजे आणि तो माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मग त्याच्यासाठी जे जे शक्य आहे त्या पद्धतीने स्वायत्त संस्था, त्यासाठी महाराष्ट्राची इलेक्शन बाजूला ठेवली, फक्त हरियाणाच्या इलेक्शनवर कॉन्सन्ट्रेट करता यावं। त्या ठिकाणी ज्या शेतकरी आंदोलनं केली त्या शेतकऱ्यांच्यासाठी ज्यांची संभावना केली की आंदोलनजीवी म्हणून ज्यांच्या शेतकऱ्यांची संभावना केली, त्या हरियाणा हा कृषी प्रधान देश आहे हे लक्षात आल्यावर हरियाणाचे शेतकरी मंत्री चौधरी चरण सिंगना भारतरत्न आत्ता दिलं। 10 वर्ष त्यांना आठवण नाही झाली। शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी आस्था वाटावी म्हणून स्वामीनाथांना भारतरत्न दिलं, ती तर मागणी आम्ही देखील केली होती। परंतु हे सगळं करत असताना
त्यांच्या आंदोलनाबाबत यू टर्न घेऊन शेतकरी विधेयक मागे घेतलं. म्हणजे ज्या शेतकऱ्यांसाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या, पण या सगळ्या गोष्टी करताना त्यांच्याकडे एक ट्रम्प कार्ड होतं आणि ते ट्रम्प कार्ड होतात पंतप्रधान नरेंद्र मोदी. तर तुम्ही ऐकलं असेल, आता गोपाळ तिवारी जी अब महाराष्ट्र की बारी है असा नारा दिला जातोय. प्लीज. हे बघा विलासजी, मी तुम्हाला सांगितलं की यांचं प्रत्येक, मग ते महापालिकेचे निवडणुका असो किंवा कुठल्याही असो, फक्त निवडणुका 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 जिंकणे येन प्रकारेनं. मग त्याच्यासाठी निवडणूक आयोगापासून सगळ्या संसाधनाचा वापर करायचा. सरकारी यंत्रणातनं जाहिरातबाजी चालू आहे प्रचंड. दर एक 2-2 मिनिटाला टीव्हीवर जाहिराती आहेत, पेपरमध्ये फुल पेज जाहिराती आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा काय परिणाम होणार? शेवटी असं इतका प्रपोगंडा करायचा की या सगळ्या जे काही एक नैतिक मूल्य, सांकेतिक जे काही आपली तत्व आहेत ते सगळे गुंडाळून ठेवायचे आणि या पद्धतीने त्याला सगळ्यांनी मिळून तुटून पडायचं. अशा पद्धतीने हे निवडणूक झाली. याच्यामध्ये जातीवादी राजकारण झालं, जाट, खत्री, मागासवर्गीय यांच्यामध्ये जातीवाद झाला. काही गोष्टी आमच्याकडनं चुकल्या किंवा काही त्यावेळी हे करू. कुमारी शैलजा आणि हुडा मधल्या काही गोष्टी आहेत त्याविषयी आम्ही आत्मचिंतन करू. परंतु मला एकच सांगायचं, ज्या वेळेला या सर्वांनी पंतप्रधान कार्यालयांपासून संपूर्ण पंतप्रधानांनी अमित शहानी जेवढा जोर लावला त्या तुलनेत राहुलजी, प्रियांकाजी आणि खरगेजी सगळ्यात शेवटी हार्डली 2-2 सभा घेतल्या, 3-3 सभा घेतल्या. तर हा पण एक बघा, म्हणजे जेणेकरून आम्ही पण सगळे तुटून पडलो असं नाही, कारण आम्ही त्या स्थानिक प्रश्नांसाठी स्थानिक नेतृत्वाला वाव दिला. ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे. खूप मुद्दे मांडले तुम्ही. मला सत्ताधाऱ्यांकडून उत्तर घेऊया. आणि आपल्यासोबत आता शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे सुद्धा जोडले गेलेल्या आहेत. सुषमाताई, स्वागत आहे तुमचं. तुम्ही येण्याच्या आधी 2 आरोप झाले, त्याचं उत्तर घेतो, तुमच्याकडे येतो आणि मला डॉक्टरांकडे सुद्धा जायचं आहे. केशव उपाध्यायजी, का तुम्ही असं करता? का तुम्ही इतक्या निवडणुका सिरियसली घेता आणि का तुम्ही सतत निवडणूक करता? काय त्यांच्या दुःखामध्ये त्यांच्या काँग्रेसच्या दिवसभर ज्या पद्धतीने बालिश म्हणाव्या अशाही तक्रारी, खरं म्हणजे लहान मुलंसुद्धा थोड्या बऱ्या तक्रारी करतात, पण तितकंही न शोभणाऱ्या तक्रारी काँग्रेसकडून दिवसभर सुरू आहेत. ते सगळं आपण बघतोय. मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्या निवडणुकांमधला सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे की भारतीय जनता पार्टी देशातली अशी एकमेव पार्टी आहे की जी अँटी इन्कम्बन्सीला प्रो इन्कम्बन्सीमध्ये कन्वर्ट करते. कसं करता बरं तुम्ही हे? असं आहे की त्यासाठी मुळामध्ये भारतीय जनता पार्टी विकासासाठी निवडणूक लढते, विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढते. ज्या गोष्टी करतो त्या गोष्टींसाठी निवडणूक आम्ही लढतो. नंबर 1. नंबर 2, अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता, त्यांच्यावरचा विश्वास हा त्यातला. आणि 3, विचारांसाठी काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या लाखो कार्यकर्त्यांची फळी. हे भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आहे. मगाशी मग आमचे काँग्रेसचे प्रवक्ते म्हणाले काय जातीभेद झाला, अमुक झाला. खरं मी सर्वाधिक जातीभेद करण्याचं कोणी जर केला असेल तर तो जातीभेद हा राहुल गांधींनी केला. कौन जात का हो, इथून जे सुरुवात केलं. आणि मग अनेक गोष्टी मी अगदी पत्रकाराविषयी 3 प्रश्न विचारला, कौन जात के हो. म्हणजे या पद्धतीचा जातीभेद करण्याचा प्रयत्न, या देशामध्ये एक फेक नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न, अतिशय मर्यादित माहितीवरती, अर्धवट माहितीवरती करण्याचा प्रयत्न राहुल गांधी वेळोवेळी केला. आणि या देशामध्ये फेक नॅरेटिव्ह फार चालू शकत नाही. हा हरियाणा निकालाचा दिलेला अर्थ आहे सगळ्यात पहिल्यांदा. दुसरं नाही असं आहे की दोघं त्या आधी बोलले, त्यामुळे त्याच्यामध्ये दुसरं असं आहे की महाविकास आघाडीला या सगळ्या ह्याच्यातून महाराष्ट्रात पुरोगामी वगैरे, खरं म्हणजे आज सकाळी 9:30पर्यंत या सगळ्या गप्पा मी ऐकत होतो की हरियाणा बघा कसं भाजपचा सुफडा साफ होणार, भाजपला काही मिळणारच नाही, 10 जागा सुद्धा मिळणार नाही. काँग्रेसच्या एका प्रवक्त्याने असं जाहीर घोषणा केली होती काँग्रेसला 20 जागा भाजपला 20 जागा जरी मिळाल्या तरी मी नाव बदलून टाकेन. ही घोषणा केली एका चॅनलच्या कार्यक्रमामध्ये. आणि तरीसुद्धा ज्या पद्धतीचे निकाल येत गेले, हे खरं म्हणजे अशा लोकांच्या ढोंगीपणाच्या खरं म्हणजे आत्मचिंतन करायची वेळ आहे. पण ती करायची सोडून कुठेतरी काय ह्याच्यावर दबाव आणलं निवडणूक आयोगामध्ये. ज्याने अख्खे आणीबाणीचे अनेक 25-50 उदाहरणं मी द्यायला तयार इथे की जे काँग्रेसच्या दडपशाहीची शासकीय यंत्रणांचा किंवा सरकारी यंत्रणांचा गैरवापर कशा पद्धतीने काँग्रेस निकाल, ह्याची असंख्य उदाहरणं, ग्रंथ होईल त्याच्यावरती. प्रश्न असा आहे की आपलं भारतीय जनता पार्टीचं एक वैशिष्ट्य आहे, भारतीय जनता पार्टी कधी विजय मिळाला तरी तो मातत नाही आणि पराभव झाला तरी खचत नाही. आणि त्यातनं आम्ही चिंतन करत पुढे सरकतो. हे मात्र काँग्रेसमध्ये नाही. कुठेतरी ईव्हीएम, आता बरं जिथं मागे जिंकले तिथं मात्र ईव्हीएम निघत बरोबर नाही, किंवा तिथे ईव्हीएमचा एक वेगळा मुद्दा घेऊ आपण, ईव्हीएमवर वेगळी चर्चा, काहीतरी नवीन मुद्दे घेऊन, तेवढीच माझी. ठीक आहे. मला या चर्चेमध्ये सुषमाताईंना आणायचंय.
सुषमाताई, आज जे काही घडलं, जे काही निकाल हाती आले, खरंच मवियाचं टेन्शन वाढवणारा हा निकाल आहे का? महाविकास आघाडीचं टेन्शन वाढवणारा निकाल असं अजिबात म्हणता येणार नाही, पण निश्चितपणे हरियाणाच्या निकालाने जो विजय भाजपाला मिळालेला आहे, आम्ही खुल्या मनाने तो स्वीकारला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीच्या तिथल्या कष्ट करणाऱ्या त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं स्वागत आणि अभिनंदन सुद्धा केलं पाहिजे. सो माझ्याकडून त्यांना खूप शुभेच्छा आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन. आता जी निवडणूक ही जवान, पहलवान, किसान अशा शब्दांवर चालत होती, त्या निवडणुकीमध्ये आम्ही कसे अँटी इन्कम्बन्सीला प्रो इन्कम्बन्सीमध्ये कन्वर्ट करतो, आम्ही कसे खचून जात नाही वगैरे, तर ते खरंच खचून जात नाहीत हे मला मान्य आहे. कारण इतक्या बाहेरच्या लोकांना आणून देवेंद्रजींनी राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये मोदीजींनी दिल्यानंतर सुद्धा केशव उपाध्यायांच्या सारखे, माधव भंडारींच्या सारखे किंवा केंद्रातल्या संजय जोशींसारखे अनेक लोक आहेत की जे बिचारे खचून जात नाहीत आणि असे डेडिकेटेड कार्यकर्ते भाजपाकडे आहेत. ही भाजपाची जमेची बाजू आहे की हे डेडिकेटेड लोक काहीच मिळालं नाही तरी सुद्धा भाजपसाठी काम करतात. हे फार वाखाणण्यासारखं आहे. आता दुसरी गोष्ट की आम्ही आमचं टेन्शन वाढलंय का महाविकास आघाडीचं, तर मला वाटतं ते टेन्शन वाढायची गरज नाही. कारण स्थलकाल परत्वे निकष बदलतात, स्थलकाल परत्वे काम करण्याची पद्धत बदलते. हरियाणातलं मी स्वतः तिकडे प्रचाराला गेलेली नाही, त्यामुळे मला तिथली काही परिस्थिती माहीत नाही. पण एक नक्की आहे की महाविकास आघाडीचं आत्ताचं वातावरण जरी आम्हाला अनुकूल दिसत असलं तरी आम्ही खचून जायचं कारण नाही, हेही खरं आहे. तरीही आम्ही अति आत्मविश्वासाने वागू नये हे सुद्धा तितकंच खरं आहे. आम्ही आमचे पाय जमिनीवर असले पाहिजेत, आमचं मायक्रो प्लॅनिंग आम्ही केलं पाहिजे आणि आमचं आपसी सामंजस्य आणि आपसी सहचर्य आणि विश्वास या गोष्टी अजून जास्त मजबूतीने केल्या पाहिजेत. हे मी फार प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे. हे उगाच काही वितंडवाद करण्यात अर्थ नाही. आपण त्याचं विश्लेषण करतो, राजकीय विश्लेषण सगळं. जर म्हणत असतील अच्छा नहीं अच्छा किया तो मैंने किया, अच्छा किया तो मोदी ने किया और बुरा किया तो लोगों ने किया, असं जे यांचं चाललेलं असतं की हरियाणात जर चांगलं झालं तर ते मोदीजींमुळे झालं, मग जम्मू काश्मीरमध्ये झालं ते कोणामुळे झालं, मग त्या पराभवाची जबाबदारी पण मोदींच्या वरती टाकायची प्रज्ञा आणि तितकी हिंमत आणि तत्सम प्रवक्त्यांकडे आहे का? ठीक आहे, उत्तर द्या. मग नंतर राजू वाघमारेंना मला विचारायचं आणि डॉक्टरांकडे जायचं मला. ताई, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मुळामध्ये जम्मू काश्मीरची निवडणूक ही एका अर्थाने खूप वेगळ्या अर्थाने खूप महत्त्वाची होती. असं आहे की जगभरामध्ये अशा प्रकारचा पाकिस्तान प्रचार करत होता आणि विशेषतः काँग्रेस सुद्धा त्याच्यात सहभागी होतं की बघा इव्हन उद्धव ठाकरे गटांचं अशी मध्ये सामना दिलं होतं की यांना इलेक्शनच घ्यायच्या नाहीत, बरं 370 हटवल्यानंतर ते रक्ताची पाठ वाहतील, अशा अनेक गोष्टी खोटा प्रचार पुन्हा एकदा केला गेला होता. पण जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका झाल्या हे सगळ्यात महत्त्वाचं. ताई, तुमचं आमचं सोडून द्या, हा सर्वात महत्त्वाचा भारताचा सगळ्यात मोठा विजय. जगासमोर चित्र गेलं की एका अतिशय व्यवस्थित पद्धतीने त्या ठिकाणी निवडणुका होतात शांततेने आणि सरकार येतं. त्यामुळे विजय जर कुठला असेल जम्मू काश्मीरचा तर जम्मू काश्मीर जनतेचा आणि या देशाचा विजय जगामध्ये झालेला एक मेसेज देणं. दुसरं असं आहे की मुळात जम्मू काश्मीर हे भारतीय जनता पार्टीचा परंपरागत मोठा गड नाहीच आहे. ज्या जागा गेल्या वेळी 30 जागा भारतीय जनता पार्टीकडे होत्या तेवढ्याच पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीने जागा पुन्हा मिळवलेल्या आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी तिथे हरली आहे, पराभूत झाली आहे हा शोध ताईंनी कुठून होता मला माहिती नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टी तिथे पाळंमुळं राखून आहेत. आता ज्या काश्मीर खोऱ्याचा उल्लेख केला त्या बारामुल्लाचा अजून आकडेवारी येते, त्या बारामुल्लामध्ये आमचा एक कॅन्डिडेट अवघ्या 1000 मतांनी पडला. आता या ठिकाणी मी तिथेही आम्हाला मतं मिळत आहेत, तिथे आमचा बेस वाढतोय. असं आहे की त्यामुळे अशाच पद्धतीने भारतीय जनता पार्टी वाढत गेली. आम्ही हरियाणा राखलंच, प्लस जम्मू काश्मीरसुद्धा तिथेच जी जागा पुरेची होतात त्या तेवढ्या आम्ही राखल्या. खरं म्हणजे काँग्रेसने चिंता करण्याची गरज आहे. एक शेवटचं उदाहरण या सगळ्याच्यात देतो. मुळामध्ये ज्या भूपिंदर चड्डा अगदी भूपिंदरच्या याच्यावरती इलेक्शन सगळी लढवली जात होती. 2005 साली ते आले, 90 पैकी 67 जागा आणल्या. 2010 साली आले, त्यावेळी त्यांनी 40 जागावरती आले 90 पैकी. आणि 2014ला ज्यानंतर भाजप सरकार आलं त्यावेळी तर अवघ्या 15 जागावरती आले. त्यामुळे एका अर्थाने राज्यातलं नेतृत्व आणि केंद्रातलं नेतृत्व दोन्ही अर्थाने अविश्वासाची, राहुल गांधी असो अथवा हुड्डा असो, ही तिथली अपयशाची सगळ्यात मोठं कारण होतं. त्यामुळे त्याचा विचार अधिक केला पाहिजे. भारतीय जनता पार्टीने जे आहे ते यशस्वीपणे केलं. ठीक आहे, मला वाघमारेजींना ह्या चर्चेत आणायचं आहे. मित्राच्या या विजयाचा आनंद आणि थोडंसं हायसं वाटतंय का? जीव भांड्यात पडलाय? नाही, जीव भांड्यात पडला वगैरे असं काही नाही आहे. सगळ्यात पहिली गोष्ट
की हरियाणामध्ये भाजपचा विजय होणारच होता. लोकसभेमधलं जे खोटं नरेटिव्ह या म्हणजे इंडियाच्या आघाडीने जे रचलं होतं की संविधान बदलणार आहे, ठराविक समाजावर अत्याचार होणार आहेत, या सगळ्या खोट्या नरेटिव्हचा पर्दाफाश झाला. लोकांना कळून चुकलं की असं काहीही नाही आहे आणि विकासाच्या जोरावर हरियाणामध्ये लोकांनी बीजेपीला साथ दिली. आता दुसरा प्रश्न जो तुम्ही विचारलेला होता की याचे परिणाम महाराष्ट्रात काय होणार आहे, तर महाराष्ट्रामध्ये याचे परिणाम ऑलरेडी दिसायला लागलेले आहेत. ऑलरेडी महायुती या महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे महाविकास आघाडीपेक्षा कितीतरी पट पुढे गेलेली आपल्याला बघायला मिळते. तुम्ही वेगवेगळे सर्वे बघा, तुम्ही रस्त्यावर लोकांच्या आजच्या निकालानंतर लगेच झालंय सगळं. नाही, आजच्या निकालाच्या अगोदरची गोष्ट मी सांगतोय की आजच्या निकालाच्या अगोदरची गोष्ट की वातावरण महायुतीच्या बाजूनी होतंय. लाडकी बहीण घराघरामध्ये गेलेली आहे, विकास घराघरामध्ये गेलेला आहे आणि आमचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि त्यांची टीम, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी केलेला विकास हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलाय आणि त्याच्यामुळे जे उत्साहाचं वातावरण आहे त्या वातावरणात या विजयाची भर पडलेली. पण एक मुद्दा असं म्हटलं जात आहे, तुमचा हा मित्र आता इतका यशस्वी झाल्याच्या नंतर तो काय आता 160 पेक्षा खाली येणार नाही अशी चर्चा सुरू झाली आहे. बघून घेऊन प्रयत्न करू नका, होणार नाही त्यामध्ये. नाही, मी कसं म्हणतोय की कारण तुमची बार्गेनिंग पॉवर कमी होईल असं नाही. एक लक्षात घ्या, हरियाणाचा जरी जो विजय असला तरी महाराष्ट्रामधली परिस्थिती जी आहे ती महाराष्ट्राची परिस्थिती आणि आमचे मित्र आम्ही आपसात ठरवू. आमच्यात कुठचेही भांडणं नाही आहेत महाविकास आघाडी सारखी की मुख्यमंत्री पदाचा कॅन्डिडेट ठरवा, मला मुख्यमंत्री करा, माझंच नाव सुचवा. काँग्रेसकडे नेता नाही आहे, राष्ट्रवादीकडे तर अजिबात कोण नाही, म्हणून मलाच मुख्यमंत्री बसवा. हा जो प्रकार आहे हा महायुतीत बघायला मिळतोय. ठीक आहे, मी मुख्यमंत्री पदाच्या बद्दल येणार आहे, त्याबद्दल चर्चा होईल. मला डॉक्टरांकडे जायचं आहे. डॉक्टर, तुम्ही ह्या सगळ्या निवडणुकीला जोडून बघितलं, पण आज जे निकाल आलेले आहेत त्या निकालांचं नेमकं विश्लेषण कसं करायचं? याच्याकडे आपण भाजपचा विजय म्हणून बघायचं की हा काँग्रेसचा पराभव आहे म्हणून बघायचं? खरं तरी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, तरी सुद्धा राजकीय विश्लेषक म्हणून तुम्ही याच्याकडे कसं पाहता? विलास, ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या बाजूनं हे केला जातोय की सुरुवातीला 9 वाजण्याच्या सुमारास एकदम तिथे डिप्रेशनचा माहोल होता आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस चित्र बदलायला लागलं त्याच्यानंतर एक असं हे सांगण्यात आलं की इलेक्शन कमिशन डिले होतोय. हे वर्षी इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर रिझल्ट अपडेट होताना बघतो, जे टीव्हीवर ट्रेंड सांगितले जातात आणि जे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर येतात त्याच्यामध्ये नेहमीच एक अर्धा पाऊण तासाचा 1 तासाचा फरक असतो, कारण तो डेटा फील्ड करून येतो आणि कोलेक्ट करून सेंट्रली तो पब्लिश करावा लागतो. त्यामुळे तो डिले काही नवीन नाहीये आणि त्याच्यामध्ये काही विशेष काही चुकीचं नाहीये. त्यामुळे आजची जी तक्रार जयराम रमेशांनी केली होती ती अगदी बाळगोत तक्रार आहे. म्हणजे आणि जसं बीजेपीकडे असतं ना की जिंकलं की मोदी, हारलं की नड्डांना पुढे करायचं, तसंच काँग्रेसकडे आहे, जिंकलं की राहुलजींना पुढे करायचं आणि हारलं की ईव्हीएमला पुढे करायचं. हे दोन्ही प्रकार हे तेवढेच हास्यास्पद आहेत. बीजेपीचं मी आज केशव उपाध्यायांचं नक्कीच याच्यामध्ये अभिनंदन करेन की बीजेपीनं एक जे केलं की इलेक्शन्स हे एक वॉर मशीन सारखे लढावे लागतात, त्याच्यासाठी एक स्ट्रॅटेजी असावी लागते. म्हणजे स्ट्रॅटेजी आणि टॅक्टिक्स याच्यामधला जो फरक आहे तो आपल्याकडे बऱ्याच लोकांना कळत. पण गोपाळ तिवारींची तीच तक्रार आहे, गोपाळ तिवारींची तीच तक्रार आहे, ते म्हणतात असं कसं चालेल. लॉंग टर्म असते. जसं बीजेपीकडे स्ट्रॅटेजी त्यांची असेल की बाबा त्यांना आणखी 20 वर्षात 30 वर्षात एक हिंदू राष्ट्र बनवायचं असेल, ही त्यांची स्ट्रॅटेजी असते. हे सगळे इलेक्शन्स आहे त्याचा पार्ट आहे, किंवा हे राम मंदिर असेल किंवा बाकीचे सगळे गोष्टी. तर हे बीजेपी ज्या पद्धतीनं इलेक्शन लढतं, बीजेपी ज्या पद्धतीनं मुद्दे तयार करतं, ज्या पद्धतीने आज तुम्ही ज्या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करता ते सगळे मुद्दे बीजेपीने आणलेले. म्हणजे सोबत सहकारी कुठलेही असू द्यात, विरोधक कुठलेही असू द्यात, मुद्दा बीजेपी तयार करते राजकारण. हा गेल्या 15 वर्षातला 12 वर्षातला हा नॅरेटिव्ह आहे राजकारणातला आणि हा बीजेपीचं यश आहे. बीजेपीच्या सोबत आता तुम्ही बघाल की तिथं मगाशी तिवारी साहेब म्हणाले की तिथं एवढा मोठा शेतकऱ्यांचं आंदोलन झालं होतं.
तिथं एवढं मोठं आंदोलन होऊन सुद्धा तिथं बीजेपी का जिंकू शकते हे खरं विचार करायचं कारण. ज्यावेळेस ते म्हणतात की तिथे एवढं मोठं आंदोलन झालं होतं बीजेपीच्या विरोधात, मग तिथेही का जिंकू शकले? कारण त्यांच्याकडे ती वॉर मशिनरी, दे आर वर्किंग लाईक अ मशीन. त्यांच्याकडे एक स्ट्रॅटेजी आहे, त्यांच्याकडे थिंक टँक आहे, त्याच्याकडे हेडलाईन मॅनेज करणारे लोक आहेत, त्यांच्याकडे अगदी हेडलाईन मध्ये तुमचंच काहीतरी महत्वाचं चालू असताना डिस्ट्रॅक्ट करणारी लोक आहेत. सो हे सगळं व्यवस्थित सुसूत्रतेनं चालतंय आणि त्याला ग्राउंडचा सपोर्ट आहे, याच्यावरती इलेक्शन जिंकत आहे. बरं, पण मग काँग्रेसचा आत्मविश्वास नडला असं तुम्हाला वाटतंय? काँग्रेस तो जो आउटक्राय होता त्या आउटक्रायला मतांमध्ये रूपांतरित करायला चुकलं असं वाटतंय काय? त्याचं कसं विश्लेषण करा? नक्कीच. आणि हा प्रकार तुम्हाला बहुतांश ठिकाणी दिसेल काँग्रेसच्या ठिकाणी, की जिथं आपल्याला एक वाटतं की सेंटिमेंट काँग्रेसच्या बाजूने. कर्नाटकात मागं झालं होतं की कर्नाटकात एकदम त्यांच्या सीट्स वाढणार आहेत, तिथंही तसंच घडलं. आज इथं झालं. मागं मध्य प्रदेशमध्ये सिमिलर झालं. तर मोदींनी ते एका हरियाणातल्या सभेत पण बोलून दाखवलं की एमपी मध्ये यांचं जसं घडलं तसंच इथंही घडणार आहे. आणि हे फॅक्ट आहे, म्हणजे मोदी जे बोलले ते अगदी फॅक्ट आहे की पब्लिक आउटक्राय आहे. पण पब्लिक आउटक्रायला सुसूत्रितपणे तुम्ही बॅलेट बॉक्स पर्यंत आणू शकताय का? त्या ईव्हीएम मशीन पर्यंत तो आउटक्राय आणू शकताय का? त्यासाठी लागणारे नेते आहेत का? त्याच्यासाठी तुम्ही आंदोलन करताय का? ते आंदोलन तुम्ही तडीच नेताय? ठीक आहे, फक्त मुद्दे उचलणं आणि नंतर मी विचारतो आपल्यासोबत गोपाळ तिवारीजी आहेत. गोपाळ तिवारीजी, तुम्ही ईव्हीएम वर ढकलता, विजय झाला की राहुल गांधींचा झाला असं म्हणता, मग अशा वेळी हा जो आउटक्राय आहे तिथं दिसत होता तो मतांमध्ये रूपांतरित झाला नाही, त्याला जबाबदार कोण आहे? जिंकता हरणारा पक्ष असं झालंय का काँग्रेसचं? दक्षिण आफ्रिकेसारखं चोकर्स. ऐका आज सकाळपासून कुठल्याही चॅनलवर कुठल्याही काँग्रेसच्या प्रवक्त्याने याच्याच ईव्हीएम वर खापर फोडलेलं नाही माझ्या माहितीमध्ये. मी तरी कुठं ऐकलं नाही. मी सांगतो, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आत्ता नाना पटोले यांनी प्रेस रिलीज दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ईव्हीएम मुळे झालं हे सगळं. ऐका, याच्यामध्ये असं म्हणणं होतं आमचं की जरी आम्ही काही राज्यात निवडणुका जिंकल्या असतो तरी त्यावेळचे आपले निवडणूक आयुक्त कृष्णमूर्ती यांनी असं जाहीर केलं होतं मुख्य निवडणूक आयोगाने की जे प्रगत राष्ट्र आहे त्यांनी ईव्हीएम का आणलं, ईव्हीएम वरनं मतपत्रिकेवर ते का आले, त्यांच्याकडनं काही आपण माहिती मागवावी आणि निवडणूक आयोगाने त्याची अंमलबजावणी करावी किंवा तसा सल्ला घ्यावा, हा एक विषय आहे. आणि याच्यामध्ये आमच्या जाहीरनाम्यात आहे की त्या ज्या व्हीव्हीपॅटच्या ज्या ह्या आहेत त्या पडणाऱ्या ज्या त्याच्या एक्नॉलेजमेंटच्या तर त्या मोजाव्यात, हा आमच्या जाहीरनाम्यामध्येच विषय. आता तर त्याविषयी आपण एक वेगळी चर्चा ठेवूया. मला असं वाटतं की आता आमचे मित्र उपाध्याय साहेब म्हटले, एक मान्य करावं लागेल की श्रेय घेणं आणि आभास निर्माण करणं याच्यात भाजपाचा हातखंडा कोणी पकडणार नाही. मग ते राम मंदिर असो किंवा जम्मू काश्मीरच्या निवडणुका असो, या फक्त कोर्टाच्या आदेशामुळे झालेल्या आहे. सप्टेंबर अखेर पर्यंत त्या कोर्टाने आदेश दिले, म्हणून जम्मू काश्मीरला तिसऱ्यांदा कोर्टाने फटकारलं. तर आता तुम्ही निवडणुका कधी घेणार? जस्टिस चंद्रचूडने बोलले होते. आणि माझा प्रश्न वेगळा होता सर, माझा प्रश्न वेगळा होता. ऐका, ते जे काय म्हटले ना, आम्ही जम्मू काश्मीर मध्ये निवडणुका घेतल्या, तर ते घेतल्या नाही, घ्यावा लागल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे. कारण सुप्रीम कोर्टाने सप्टेंबर अखेर पर्यंत मुदत दिली होती. आता दुसरं ते आहे म्हणणं, ऐका दुसरं ते सारखं आपलं इमर्जन्सीचं तुंतुन गायचं. अहो, इमर्जन्सी हे संविधानातल्या तरतुदीनुसार लागू केली होती आणि तुम्ही जाहीर तरी केली होती. तुम्ही प्रमाणे लोकांना त्रास झाला, लोकांना अटका केला आहे ना, तुंतुन वाटतं ते इतकं असंवेदनशील काँग्रेसचा प्रवक्ता खरंच अपयशाने खचलेला असू शकतो, पण इतकं संवेदनशील काँग्रेसचा प्रवक्ता करत नाही. महाराष्ट्रात सरकारी खर्चाने संपूर्ण प्रचार यंत्रणा राबवत आहे, जनतेच्या पैशातनं संपूर्ण महिना झाला निवडणूक आयुक्ताची नेमणूक नाही झाली आहे महाराष्ट्रात आणि यांना लांबवायचे आहे. आपल्या काँग्रेसमधून आता शिवसेनेत गेलेले राजू वाघमारे आता आपल्यासोबत आहेत. राजू वाघमारेजी, तुमचं काय अशी स्ट्रॅटेजी ठरते का निकालाच्या दिवशी की आज निकाल आले जो साक्षात्कार झाला त्याबद्दल तर काय माहितीये का? ओ तिवारीजी ऐकून घ्या,
काँग्रेस हा जिंकता जिंकता हरणारा पक्ष राहिलेला नाही. काँग्रेस हा हरता हरता हरणारा पक्ष झालेला आहे. ऐकून घ्या तिवारीजी, ऐकून घ्या. काँग्रेस हरता हरता हरणारा पक्ष झालाय.